नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भावेश महाजन, बायोफॅक्टर प्रतिनिधी शिरपूर. आज आपण आलेलो आहोत अजंदे येथील प्रगतशील शेतकरी धर्मराज पाटील यांच्या प्लॉटला. तर त्यांना आपण आपण आपले ग्लास डेमो दिलेले होते, ज्यामध्ये आपण रासायनिक खत 10-26-26 हे वापरलेलं होतं आणि एका ग्लासमध्ये आपलं बायोफॅक्टर कंपनीचं बायोएक्सेल डिओ हे वापरलेलं होतं. हा डेमो आपण त्यांना 18 तारखेला दिला होता. तर त्यामध्ये तुम्ही रिझल्ट बघू शकता. तर रिझल्ट जर बघायला गेलं तर एकदम स्पष्ट हे रिझल्ट दिसून येत आहे. तर आपण आपल्या शेतकऱ्यांना विचारून घेऊ की रिझल्ट त्यांना कसे वाटले. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्हाला आपलं बायोफॅक्टर कंपनीचं जे बायोसेल डिओ याचे रिझल्ट कसे वाटले? एकदम छान आहे. अच्छा. तर तुम्ही हे रिझल्ट बघून तुम्ही वापरणार आहात का नाही? वापरणार आहे. अच्छा. आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना बी सांगू तो रिजेक्ट चांगला आहे भाऊ, वापरा. अच्छा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्यामध्ये आपण रासायनिक 10-26-26 टाकलं होतं आणि ज्यामध्ये आपण आपल्या बायोफॅक्टर कंपनीचं बायोएक्सेल डिओ हे वापरलं होतं, त्याचे रिझल्ट तुम्ही जे फरक आहे रिझल्ट मध्ये स्पष्ट दिसून येतोय की आपण आपल्या बायोफॅक्टर कंपनीचं जे काही खत वापरलेलं आहे त्यामध्ये पानांची साईज, लांबी आणि रुंदी एकदम स्पष्ट हे एकदम छान अशी वाढलेली आहे. त्या व्यतिरिक्त त्यामध्ये मुळांची जे वाढ आहे एकदम उत्कृष्ट अशी वाढ झालेली आहे. त्या व्यतिरिक्त रासायनिक खतामध्ये तेवढी मुळांची वाढ झालेली नाहीये आणि लांबी आणि रुंदी तेवढी वाढलेली नाही. तर फरक स्पष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, एकदा नक्की वापरून बघा. एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट आणि एकदम छान असे तुमच्या उत्पन्नामध्ये ही भर घालून देतं आणि रासायनिक खताचा वापर हा कमी करून देतं. धन्यवाद.